मंडळाचं नाव आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबेडकर नगरवाडी आणि हे आमचं 77वं वर्ष आहे. यावर्षी आम्ही देखावा जो केला आहे तो केदारनाथ मंदिर या ठिकाणी केलेला आहे. तसंच आपण या ठिकाणी पाहाल जी मूर्ती आहे ती पूर्णतः शाडू आहे, जी कागदाची टिश्यू पेपरपासून बनवलेली आहे. तसंच जी छोटी पूजेची मूर्ती आहे ती देखील शाडूची मूर्ती आहे. अच्छा, मग यंदाचं तुमचं वेगळेपण असं काय आहे विशेष? म्हणजे तुम्ही मंदिराचा देखावा तर साकारला, पण ह्या सगळ्या मागचं नेमकं कारण किंवा मूर्ती का शाडूची माती आहे किंवा काय, हे सगळं का? याचं कारण म्हणजे आपण नेहमीच आपण सांगत असतो किंवा ऐकत असतो की पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, पर्यावरणपूरक मूर्त्या बनवा, POPच्या प्लास्टरच्या मूर्त्या बनवू नका. यावर्षी आम्ही ठरवलं की याची सुरुवात आपणच करूया, जेणेकरून जनजागृती येईल आणि हा मॅसेज आमचा सगळ्यांकडे जाईल की सगळ्यांनीच पर्यावरणपूरक मूर्ती बनवा, कागदाच्या शाडूच्या मूर्त्याचा वापर करा. सर, 77 वर्ष तुमच्या या सोसायटीला मंडळाला झाली आहेत. दरवर्षी वेगळे, पण पूर्वी काय असायचं आणि आता काय नेमके बदल झालेले आहेत? गेले 77 वर्षामध्ये आमच्या पूर्वज जे होते त्यांनी ते कार्यक्रम चालू केले. आमच्या सिनियर कालांतराने आम्हाला असे काही विषय घेऊन समाजाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं होतं. तो उद्देश ठरवला आम्ही आणि कित्येक वर्ष आम्ही जसं जनजागृतीचा विषय असतो तर त्यामध्ये गुटखाबंदी, अवयवदान, रक्तदान शिबिर, नंतर कुठल्याही प्रकारचा दुरुपयोग कुठल्याही व्यसनी माणसाने करू नये यासाठी दाखवले आणि त्याचे चलचित्रासह त्याच्यामुळे त्याच्या पारितोषिकही आम्हाला दररोज तर लोकमतचं एक पारितोषिक मिळून म्हणजे गेले 20 वर्ष ही मंडळ या त्यांच्या वेगवेगळे विषय घेऊन येतात आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि स्पर्धेला पारितोषिक घेऊन असं ते विषय.